सह्याद्रीच्या कुशीत कोल्हापूरच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर उभा आहे एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला पन्हाळा. इथली प्रत्येक वास्तू सांगते छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि दूरदृष्टी. जय शिवराज जय शंभूराजे. कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीजमधील दुर्ग क्रमांक 1 पन्हाळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे पन्हाळा. छत्रपती संभाजी महाराजांची आवड म्हणजे पन्हाळा. इतिहासाची साक्ष देणारा गड म्हणजे पन्हाळा. सिद्धीचा वेढा म्हणजे पन्हाळा. नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांचे बलिदान म्हणजे पन्हाळा. कोल्हापूर व कोकण सीमारेषावरील अभेद्य भिंत म्हणजे पन्हाळा. पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोजराजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. छत्रपती शिवरायांनी पन्हाळा 1659 मध्ये स्वराज्यात दाखल करून घेतला. सन 1660 मधील सिद्धी-जोहरचा वेढा व 1673 मधील कोंढाजी फर्जंद यांची अवघ्या 60 मावळ्यांनी पन्हाळ्यावर केलेली फते या आणि अशा अनेक ऐतिहासिक घटकांमुळे गडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गडावर श्री शिवमंदिर, बाजीप्रभूंचे स्मारक, महाराणी ताराबाईंचा राजवाडा, 3 दरवाजा, महालक्ष्मी मंदिर, रेडे महाल, सज्जाकुटी, अंबरखाना असे अनेक ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका.